नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश काळेंगे कृषी जागरणच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करतो। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर। राज्यात तापमान घटल्याने थंडीचा जोर वाढणार। भारताचा बासमती जगात 1 नंबर। उजनी धरणात 9% पाणीसाठा, शेतकरी चिंतेत। दुष्काळाचे अनुदान तातडीने देण्यात यावे, शेतकऱ्यांची मागणी। मृदा सर्वेक्षण जमीन उपयोग नियोजनाबाबत सादरीकरण। आता पाहूया सविस्तर बातम्या। भारतातील बहुतांश राज्यांमध्ये हवामानाची स्थिती बिकट होत चालली आहे। यामुळे अनेक राज्यांमध्ये धुके आणि थंडीची लाट येण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। तर हवामान खात्याच्या माहितीनुसार चक्रीवादळ वाऱ्याचे क्षेत्र तयार झाल्यामुळे अनेक राज्यांमध्ये चक्रीवादळाचा प्रभाव दिसून येईल। तर उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडेल आणि तीव्र लाटेचाही ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिला आहे। तसंच पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये अनेक भागात तापमान 6 ते 10 सेल्सिअस अंशावर राहण्याची शक्यता आहे। तर उत्तर भारतासह महाराष्ट्रातील वातावरणात देखील याचा बदल झाला आहे। तर राज्याच्या बहुतांश भागात तापमान 10 अंशाच्या खाली गेले आहे। यामुळे राज्यात देखील थंडीचा कडाका वाढला आहे। तसंच नाशिक जिल्ह्यातील नेपाळ येथे सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे। भारताच्या बासमती तांदळाला जगातील सर्वोत्तम तांदूळ म्हणून गौरवण्यात आले आहे। टेस्ट ॲटल्सने 2023-24च्या वर्षाअखेरच्या पुरस्काराचा भाग म्हणून या सन्मानाची घोषणा केली आहे। तर टेस्ट ॲटल्सने त्याच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून याबाबतची माहिती दिली आहे। त्याबाबत त्यांनी असंही लिहिलं आहे की बासमती ही मूळतः भारत आणि पाकिस्तानमध्ये उगवलेली आणि लागवड केलेली जाणारी लांब दाण्याचा तांदूळाचा प्रकार आहे। तांदळाचे वैशिष्ट्य त्याची चव आणि सुगंधाने वैशिष्ट्यपूर्णकृत आहे। ते अतिशय पौष्टिक खमंग असे आहे। तसंच किंचित मसालेदार देखील तो आहे। एकदा तांदूळ शिजल्याने तो एकमेकांना चिकटत नाही, ज्यामुळे त्याला विशिष्ट खाद्यपदार्थ आणि रेसिपीमध्ये त्याला प्रमुख स्थान आहे। तांदूळ नावाचे हे धान्य जितके लांब तितकेच चांगले मानले जाते आणि सर्वोत्तम बासमती धान्याचा रंग किंचित सोनेरी असतो, असंही या पोस्टमध्ये त्यांनी नमूद केलं आहे। यंदा सोलापूर, नगर आणि पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे। तर उजनी धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटत असल्याने शेतकऱ्यांची चिंता आत्ताच वाढली आहे। सध्या उजनी धरणात केवळ अवघे 9% पाणीसाठा राहिला आहे। तर सध्या उजनी धरणातून सोलापूर महानगरपालिकेसह पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढा नगरपालिकेला पिण्यासाठी 5000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तर गतवर्षी जानेवारी महिन्यात धरणात 100% पाणीसाठा होता। यावर्षी हाच पाणीसाठा केवळ 10%च्या आत आलाय। यामुळे शेतकऱ्यांना लवकर दुष्काळाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे। तर सोलापूरची तहान भागवण्याची धरणातून 5000 TMC पाणी सोडावे लागणार आहे। हे पाणी सोलापूरकरांना केवळ 50 दिवस पुरणार असल्याने पुढेही सोलापूरकरांना आणखी पाणी द्यावे लागणार आहे। यामुळे धरण प्रशासनाची चिंता आतापासूनच वाढली आहे। कापूस आणि सोयाबीन उत्पादकांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना सातत्याने मैदानात उतरत असते। तर मागील काही दिवसांपासून सोयाबीन आणि कापूस दराचा मुद्दा स्वाभिमानीने उचलून धरला आहे। तर जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथे दुष्काळ परिषद आणि कापूस सोयाबीन उत्पादकांचा शेतकरी मेळावा घेण्यात आला। या मेळाव्यात मका पिकाला 3000 रुपये भाव देण्यात यावा, शेतीला 12 तास वीज देण्यात यावी, खडकपूर्णा धरणातील पाणी जाफराबाद आणि भोकरदन तालुक्याला देण्यात यावे, तर दुष्काळाचे अनुदान तातडीने देण्यात यावे, अशा विविध मागण्या मेळाव्यात मांडण्यात आल्या। तर या मेळाव्यासाठी जाफराबाद, भोकरदन तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसंच या मेळाव्यासाठी शेतकरी नेते राजू शेट्टी देखील उपस्थित होते। महाराष्ट्रातील मृद सर्वेक्षण करून एकत्रित माहिती संकलित करण्याच्या अनुषंगाने मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली आहे। तर या बैठकीमध्ये जमीन उपयोग नियोजन संस्थेचे अर्थातच ICRचे माती परीक्षणाबाबत संस्थेचे संचालक नितीन पाटील यांनी सादरीकरण केले। तर यावेळी कृषी विकास दर वाढवण्याबाबत मातीची गुणवत्ता आणि पोषकता महत्त्वाची असून त्यासाठी मृदा सर्वेक्षण करणे गरजेचे आहे। तर मृदा सर्वेक्षण आणि जमीन उपयोग नियोजन याबाबत सर्वकष आढावा घेण्यासाठी सर्व संबंधित विभागाच्या मुख्य सचिवांच्या प्रमुख उपस्थितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचना जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिल्या आहेत। तर आजच्या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबूया। तसंच कृषी जागरणच्या वतीने 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर 2024 दरम्यान शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा पार पडणार असून त्यासाठी नोंदणी सुरू झाली। तुम्ही या पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आता डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंकवर जाऊन तुमची नोंदणी करू शकता आणि या सोहळ्यात सहभागी होऊ शकता। तसंच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कृषी जागरणच्या YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा। तसंच कृषीबाबतचे अपडेट घेण्यासाठी आमच्या फेसबुक व शेअरच्या पेजला नक्की लाईक करा। धन्यवाद।